बदलत्या वातावरणामुळे वैजापूर तालुक्यात गहू पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे। दरम्यान गव्हाचं पीक धोक्यात आल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे। सातारा जिल्ह्यातील कृष्णा आणि जयवंत साखर कारखान्याने या हंगामासाठी ऊसाचा दर जाहीर केला आणि या हंगामासाठी ऊसाला प्रति टन 3200 रुपये दर देण्यात येतोय आणि त्यामुळे ऊस शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। रब्बी हंगामातील ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालाय आणि या अळीवाढीच्या अवस्थेत असणाऱ्या ज्वारीच्या पिकांना पोखरत असल्यानं उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे। शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात करण्यात आली। त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता रुग्णांना मोफत उपचार घेता येणार आहेत। जास्तीचा परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून नारायणगावमध्ये 79 गुंतवणूकदारांना 7 कोटी 67 लाखांचा गंडा घालण्यात आला। दरम्यान या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अनधिकृत रेती उपसा करणाऱ्या सेक्शन पंप आणि बार्जवर भिवंडी महसूल विभागाने कारवाई केली। कारवाईत 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कारवाईची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढलाय आणि त्यांचा शोध सुरू आहे। हिंगोली एसटी बस आगारातील बस सेवा पूर्ववत करण्यात आली। हिंगोली बंदच्या पार्श्वभूमीवर हिंगोली एसटी बस आगारातील बस सेवा काल बंद करण्यात आली होती। दरम्यान बस सेवा सुरळीत झाल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला। भिवंडी तालुक्यातील जानवल गावात बिबट्याचं दर्शन घडून आलं। जानवल गावातील गोडाऊन परिसरातील गटारामध्ये बिबट्या अडकला। दरम्यान बिबट्याला रेस्क्यू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। पालघरमध्ये पिसाळलेल्या घोड्याने 7 जणांना चावा घेतला। दरम्यान जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून घोड्याच्या मालकाचा शोध सुरू आहे। अपार नोंदणीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावरती आला। जिल्ह्यातील 9,68,034 विद्यार्थ्यांपैकी 8,19,095 विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली। रत्नागिरीत मंडणगड शहरात अज्ञातानं गाय आणि बैल चोरून नेल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं अकोला शहरात नायलॉन मांजा विकणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे। पोलिसांनी 2 ठिकाणी छापे टाकून 183 नायलॉन मांजाचे बंडल जप्त करत दोघांना अटक केली। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत सेस गळतीची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिले। दरम्यान चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले। पालघरमध्ये समुद्रात मासेमारी करताना जखमी झालेल्या मच्छीमाराला भारतीय तटरक्षक दलानं 10 किलोमीटर समुद्रात जाऊन मदत केली। जखमी खलाशाला वेळेत उपचार मिळाल्यानं त्याचा जीव वाचला। राज्यातील सर्वात मोठा बैल बाजार धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भरतो, मात्र सध्या हा बाजार मंदावला आहे। बाजारात बैलांना अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। छत्तीसगडमध्ये दुसऱ्या दिवशीही सुरक्षा दल माओवाद्यांवर आक्रमक झालंय। विजापूर जिल्ह्यातील निद्राच्या जंगलात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोघांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं। भारतीय सेनेच्या विजय प्रित्यर्थ 1998 पासून कराडमध्ये विजय दिवस समारोह साजरा होतो। यंदा या सोहळ्याचं 27वे वर्ष असून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यासाठी भारतीय सैन्य दल शस्त्रास्त्रासह कराडमध्ये दाखल झालं। नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेत 12 तरुणांची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी नवीन ट्विस्ट आला। 4 दिवसात 16 कोटी 48 लाख जमा करणाऱ्या 104 कंपन्या बनावट असून त्यांचं पूर्ण नाव पत्ते अस्तित्वातच नसल्याचं चौकशीत समोर आलंय। अनेक दिवसांपासून रखडलेलं तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाचं काम अखेर सुरू झालंय। पहिल्या टप्प्यात सुमारे 25 किलोमीटर रस्त्याचं काम पूर्ण होणार आहे। वर्ध्याच्या खरांगणा इथे गवळाऊ जनावरांचं प्रदर्शन भरलंय। पशुपालकांनी प्रदर्शनात जवळपास 152 जनावरं आणली आहेत। यात गाय, वासरू, वळू यांच्यातील विजेत्यांना पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं। वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय टाकाऊ गोष्टींचं डम्पिंग यार्ड बनलंय। रुग्णालय परिसरात कचऱ्याचा ढीग असल्यानं संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे। घोडे व्यापारासाठी जगप्रसिद्ध असलेल्या या यात्रेच्या अनुषंगानं पोलिसांसह जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली। दत्तजयंतीनिमित्त भोरमध्ये रायरेश्वर किल्ल्यावरून दिंडी निघाली। रायरेश्वर इथल्या शिवमंदिरात अभिषेक, पादुका आणि वीणापूजन झाल्यानंतर आरती करून दिंडीला सुरुवात करण्यात आली। साताऱ्यातील भोंदूबाबांवर दहिवडी पोलिसांनी कारवाई केली। अंधश्रद्धेच्या नावाखाली प्रॉपर्टी वळकवण्याचा कट पोलिसांनी हाणून पाडला। या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे।
अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जलसंधारणाची विविध कामं केल्यानं शाश्वत जलसाठा उपलब्ध झालाय। यामुळे फळबागांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झालं। एक विद्यार्थी एक कार्ड या संकल्पनेवर विद्यार्थ्यांची अपार आयडी कार्ड नोंदणी राज्यभर सुरू आहे। रायगड जिल्ह्यात 5,20,288 विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार असून आतापर्यंत 3,58,147 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे। जळगावच्या लोणवडीमध्ये शेतातील मोटार पंप चोरणारी टोळी सक्रिय झाली। यामुळे शेतकऱ्यांचं 50 ते 60 हजार रुपयांचं नुकसान झालं। सोलापूर महानगरपालिकेची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज झाली आणि त्यामुळे सोलापूर शहरातील बाळे परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला। भंडाऱ्यात शेळी आणि गायीच्या वासराची शिकार करून वाघाने तब्बल 2 तास स्मशानभूमी परिसरात ठिय्या मांडला। वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला, मात्र वाघ शेतशिवारात पळून गेल्यानं गावकऱ्यांमध्ये भीती पसरली। बोदवड ते नाडगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असल्यानं रस्त्याने चालणं देखील कठीण झालंय आणि त्यामुळे नागरिकांकडून रस्ता दुरुस्तीची मागणी होते। भुसावळमध्ये संविधान आर्मीकडून ईव्हीएमची प्रेतयात्रा काढण्यात आली। यावेळी ईव्हीएमची होळी करत बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। शिंदे मुख्यमंत्री असताना तरुणांना प्रशिक्षणार्थी म्हणून मानधनावर तात्पुरती संधी देण्यात आली होती। आता मानधन आणि प्रशिक्षण कालावधी वाढवून मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत मागण्यांचं निवेदन सादर केलं। चिपळूणमध्ये महाविकास आघाडीकडून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। बौद्ध समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावमध्ये मुस्लिम संघटना आक्रमक झाल्यात। ऑल इंडिया सुन्नी जमियत उल इस्लामच्या वतीनं निदर्शनं करत निषेध नोंदवण्यात आला। शहापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून मूक मोर्चा काढण्यात आला। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू समाज आक्रमक झाला। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ करमाळ्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसीलदारामार्फत पंतप्रधान मोदींना त्यांनी निवेदन दिलं। बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी केज पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी सोनवणे आक्रमक झाले। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड बंदची हाक देण्यात आली। मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्ष संघटना आक्रमक झाल्या। मस्साजोगमधील माजी सरपंचाची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीचे वाढदिवसाचे बॅनर झळकले आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। यावेळी जाणीवपूर्वक बॅनर लावण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला। परभणी घटनेच्या निषेधार्थ सखल आंबेडकर समाजाच्या वतीने कोपरगावमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला। घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। वंचित बहुजन आघाडीकडून अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। परभणी घटनेतील आरोपींवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। परभणी घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यात समतेचे निळे वादळ या संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। घटनेतील आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी जी ती निवेदनातून करण्यात आली। परभणीतील हिंसाचारानंतर मागील 2 ते 3 दिवसांपासून तणाव अखेर निवळायला सुरुवात झाली। सकाळपासूनच परभणीमधील बाजारपेठांमधील दुकानं उघडू लागली आहेत। हळूहळू सर्व परिस्थिती पूर्वपदावर आली आहे। परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ जालन्यात आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्यात। आंबेडकरी संघटनांनी रस्ता रोको आंदोलन केलं। जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावमध्ये आंबेडकरी अनुयायांकडून तहसीलदारांसह पोलिसांना निवेदन देण्यात आलं। परभणीतील घटनेच्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। सोलापूरच्या बार्शीमध्ये भीमसैनिकांकडून शांतता रॅली काढण्यात आली। यावेळी भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत परभणीतील घटनेचा निषेध नोंदवला। परभणी घटनेच्या निषेधार्थ नांदेडच्या बिलोलीमध्ये विविध संघटनांकडून बंद पाळण्यात आला। यावेळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। हिंगोलीच्या कनेरगाव ते सेनगाव महामार्गावर आंबेडकरी अनुयायांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले। परभणीतील घटनेचे नांदगावमध्येही पडसाद उमटले। दलित संघटनांना दिलेल्या बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। येत्या 15 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नागपूरमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याची माहिती। 12 जानेवारीला शिर्डीत भाजपचं प्रदेश अधिवेशन होणार आहे अशी घोषणा बावनकुळेंनी केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। एका दुसरा अपवाद वगळता मंत्रिमंडळातील खाती जैसे थेच राहणार आहे।
22-12-9च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मंत्रिमंडळ फॉर्म्युला ठरलेला असताना आता तिन्ही पक्षांमधील खात्यांवरही शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांची माहिती. यामध्ये भाजपकडून गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, तर शिवसेनेकडे नगरविकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, तर राष्ट्रवादीकडे अर्थ, सहकार, कृषी ही खाती राहण्याची शक्यता आहे. शिवसेना मंत्र्यांसाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला राबवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या मंत्र्यांना 2.5 वर्षांचा कालावधी मिळणार असल्याचं समजतं. राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल झाला असून मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही आमदारांना मुंबईत थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अर्जुन खोतकरांना राज्य मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी जालना सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली. रामनगर साखर कारखान्याचा निकाल लागेपर्यंत खोतकरांना मंत्रिमंडळात न घेण्याची मागणी जी आहे ती समितीने केली. मतदान ईव्हीएमवर करायचं की बॅलेट पेपरवर करायचं हे ठरवण्याचा मतदारांना अधिकार असायला हवा अशी मागणी जी खासदार अमोल कोल्हेंनी केली. निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास असायला हवा असंही ते म्हणाले. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी जेजुरी गडावरील महिला स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष यासह गडावरील व्यवस्थापनाची पाहणी करत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. चंद्रपूर शहराच्या स्वच्छतेसंदर्भात नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. दरम्यान विशेष मोहीम राबवून 15 दिवसात शहर स्वच्छता करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रो वुमन आता मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असणार आहेत. ब्रिजेश सिंग यांच्या जागी अश्विनी भिडेंची नियुक्ती करण्यात आली. एक है तो सेफ हे म्हणतात, मग मंदिरं कुठे सेफ आहेत असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला केला. हनुमानाच्या मंदिराबाबत सरकारने बोलावं. भाजपचं हिंदुत्व मतदानापुरतं मर्यादित आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. बांगलादेशात सातत्याने हिंदूंवर अत्याचार होत आहेत, मात्र केंद्र सरकार गप्पच आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. बांगलादेशमधील प्रकाराबाबत काहीतरी भूमिका घ्यावी. मणिपूरप्रमाणे बांगलादेशही मोदींना दिसत नाही का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. भाजप फक्त फोडाफोडीचं राजकारण करतंय, सत्तेचा विस्तार हेच भाजपचं स्वप्न आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. संसदेत महत्त्वाचे विषय सोडून भलत्याच विषयांवर चर्चा होत असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत खासदार संजय राऊतांनी दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्वच पक्ष जे ते स्वबळावर लढत असतात, त्यामुळं याबाबत आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ असं संजय राऊतांनी म्हटलं. राऊतांच्या देहबोलीत वैफल्य, राऊत निराश आहेत, त्यामुळे निराशेपोटी राऊतांनी एकला चलो रेचा नारा दिला अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली. शरद पवारांचे 5 खासदार फोडा तरच तुम्हाला केंद्रात मंत्रिपद देणार असं भाजपने अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना सांगितलंय असा दावा संजय राऊतांनी केला. शरद पवार पुरोगामी विचारांचे आहेत, ते भाजपसोबत कधीच जाणार नाहीत असं राऊत म्हणाले. दिल्लीत सध्या बैठकांचा जोर वाढलाय, त्यातून कुछ तो गडबड है असं म्हणायला स्कोप आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले. मात्र शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत असं वडेट्टीवारांनी म्हटलं. दोन्ही पवारांनी एकत्र यावं ही सर्वच एनसीपी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं वक्तव्य रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी केलंय. तर दोन्ही पिढ्या कित्येक वर्ष एकत्र राहत आहेत, त्यामुळे त्यांनी एकत्र यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. मात्र याबाबतचा निर्णय पवार साहेब आणि अजितदादाच घेतील असंही ते यावेळी म्हणाले. वन नेशन वन इलेक्शन निवडणूक भाजपच्या स्वार्थासाठी आहे, देशातील व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा मोदींचा डाव आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. हरण्याच्या भीतीने 3 वर्ष झाली बीएमसीची निवडणूक घेतली नाही अशी टीका राऊतांनी केली. मनपा निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत. शिवसेना महापालिका ताकदीने लढणार. आम्ही मराठी माणसासाठी महापालिका निवडणूक लढवणार असं संजय राऊतांनी म्हटलं. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथालांच्या उपस्थितीत दिल्लीत काँग्रेसच्या सर्व खासदारांची बैठक पार पडली. यावेळी विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चिंतन करण्यात आलं. अभिनेता अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हैदराबादमधील चित्रपटगृहातील चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. चित्रपटगृहातील चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात येणाऱ्या आमदारांसाठी आमदार निवास सज्ज झालंय. पंचतारांकित हॉटेलप्रमाणे आमदार निवासमधील रूमची अंतर्गत व्यवस्था करण्यात आली. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आदिवासी कोळी समाजाचा मोर्चा धडकणार आहे. आदिवासी कोळी समाज न्याय हक्कांसाठी धुळे ते नागपूर पदयात्रा काढणार आहे.
राजधानी दिल्लीत खासगी शाळांना पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी तपास केला जातोय. मात्र अद्यापही पोलिसांना काही संशयास्पद आढळून आलेलं नाही. सतीश वाघ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला. सतीश वाघ यांची हत्या नक्की कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तर आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींना 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खोपोलीत पुण्यावरून मुंबईला जाताना एका ट्रक चालकाने अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्यानं अपघात झाला. अपघातात केबिनमध्ये अडकलेल्या ट्रक चालकाची स्थानिक रेस्क्यू टीमकडून सुटका करण्यात आली. गेल्या वर्षभरात पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्तिक केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा जळगावचा आलेख जो आहे, या कारवाईमुळे जळगावचा आलेख या विभागात अव्वल ठरलाय. 8,820 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पुणे सोलापूर महामार्गावर ट्रक चालकांची लुटमार करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला दौंड पोलिसांनी जामखेडच्या कला केंद्रातून अटक केलेली आहे. जामखेडमधील कला केंद्रात लुटलेले पैसे उडवत असताना दौंड पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. राज्यात अपघातांची संख्या वाढतानाच दिसते. ज्यावेळी मी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी जातो त्यावेळी तिथे रस्ते अपघातांचा विषय आला की मी माझं तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.